everyone. सो ह्या वर्षीच्या ग्रेडेड असाइनमेंटसाठी तुम्हाला एक सोशल एक्सपेरिमेंट करायचा आहे. सो ह्या असाइनमेंटसाठी मी काही चिट्स बनवले आहेत. तुमच्याकडे 1 मिनिट आहे. मला 4 लोकांचा एक ग्रुप हवा आहे. फटाफट ग्रुप बनवा आणि इकडे येऊन चिट्स उचला. तुमचं हे सबमिशन मंडेला असेल. पुढच्या 2 दिवसात जर तुमचा हा प्रोजेक्ट झाला नाही तर मार्क्स जातील. सोशल एक्सपेरिमेंट म्हणजे काय रे? सोसायटीमध्ये जाऊन एक्सपेरिमेंट करणं का रे? नाही रे वेड्या, सायकोलॉजीची असाइनमेंट आहे. काहीतरी ह्युमन बिहेवियर रिलेटेड वा सोसायटीमधल्या प्रॉब्लेम्सबद्दल असू शकते. अरे गाईस, टाइमपास काय करतात? आपला ग्रुप रेडी आहे ना, मग जा ना. तू जा ना. मी का जाऊ? तू नाही, जा. तूच जा. अरे तू जा जा. ना. मला अरे काय टाइमपास लावलाय, लवकर तूच जा ना. तू जा ना. तुमच्या चिट्स इकडे ठेवल्या आहेत. इकडनं उचलून घ्या. A day offline. You will have to stop yourself from using any digital devices for one whole day and note down your experience, observations and the learnings you made. अरे हा काय फालतू टॉपिक आहे? अरे या पनवतीला कशाला पाठवलं शीट उचलायला मग? अरे तुला उठवलं असतं ना तर मला जायची गरज नसती लागली. अरे गप्प बसा रे. आपल्याकडे जास्त टाइम नाही. आता काय करायचं ते बघा. एक काम करा, आज संध्याकाळी सगळे ट्युशन क्लासेस खाली भेटा. तिकडे डिसाईड करू. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बघू चालेल ते. चालेल. अरे विदाउट फोन कसा राहणार सगळा दिवस? ही काय फालतूगिरी आहे? हो रे, माझे सगळे ऑनलाईन लेक्चर्स त्यावर असतात, सगळे कोर्स मॉड्यूल त्यावर असतात, सगळे नोट्स त्यावर असतात. मी माझे रोजचे मोटिवेशनल व्हिडिओज कसे बघू? अगं आईन्स्टाईन, तुला नोट्स आणि लेक्चर्स तर पडले. मी जर एक दिवस रील नाही टाकली तर माझी एंगेजमेंट कमी होईल. त्याचं काय? अरे गप्पा रे पोरींनो, या विकेंडला आमचं ऑनलाईन गेमिंगचं टुर्नामेंट आहे. आम्ही खेळणार कसं? तुला व्हिडिओ गेम्स तर पडले? गेमर्स आहेत आम्ही, ठीक आहे. व्हिडिओ गेम्स नको बोलू. हो, व्हिडिओ गेम खेळतोय बोलायला लाज वाटते ना तुला, म्हणून स्वतःला मोठा गेमर बोलतोस. ए मार खाशीला तू. अरे गप्प बसा रे. अरे मार्क्स आहेत त्या प्रोजेक्टला, करायला तर लागेलच आपल्याला. ठीक आहे, चला करू आपण. तसं पण एकच दिवस आहे ना. काय तुम्ही पण करूच शकतात आपण. उद्या याच वेळी याच ठिकाणी भेटू. चला.
ताई मला प्लीज हेल्प कर ना, सायन्समध्ये एक डाऊट आहे. तर टाईम नाही गं, नंतर करते. काय रे, झालं का तुझं सोशल एक्सपेरिमेंट? आणि तू ग? आणि तुझा काय सीन रे? हे इन्फ्लुएन्सर, तुझं तर काय डाऊटच नाही ना? काय लाईकच नाही आले. अरे यार, सगळे फेल झाले. आता एकच दिवस राहिलाय उद्याचा. खूप डिफिकल्ट आहे रे. कंट्रोल केलं पण नाही जमलं. गाईस, फक्त एकच दिवस, मग पाहिजे तेवढं वापरा, फक्त उद्या नको. तेच, आपण एक काम करू, आपले फोन्स आणि लॅपटॉप्स कपाटात टाकून लॉक करूया एकच हा, दिवस. ठीक आहे, हो, चालेल. ही आयडिया चांगली होईल, आहे. म्हणजे कसं तर होईल. हो, ठीक आहे, तू टेन्शन चालेल, नको घेऊ, चालेल. करू आपण.
काय मग रेडी ना सगळे? हा मग सगळ्यात पहिलं कोण येतंय? मग बोल नेरिया, आपण तुझ्यापासून सुरुवात करूया. मॅम, मला कोणच भाऊ बहीण नाही आहेत. माझे आई बाबा सगळा दिवस कामावर असायचे व रात्री दमून यायचे. जशी मी मोठी होत गेली तशा त्यांच्या माझ्याकडून अपेक्षा पण वाढत गेल्या. मला अभ्यास करून सुद्धा खूप नर्वसनेस व भीती वाटते. मी सगळा वेळ सोशल मीडियावर मोटिवेशनल व्हिडिओज व रील्स बघत बसायची. ऑनलाईन लेक्चर्सची सवय लागली आणि मग अभ्यास सगळा मी लॅपटॉपवरून व फोनवर व्हिडिओज बघून व नोट्स बघून करायला लागली. एकटी पडल्यामुळे अभ्यासच माझा रोजचा रुटीन बनला. बाहेर मुले रोज खेळायची, देवळात जायची, फिरायची. मला ते काय करताच आलं नाही. काल जेव्हा सगळे गॅजेट्स लॉक झाले आणि पुस्तकांमध्ये माझं लक्ष लागलंच नाही, मी पहिल्यांदा माझ्या शेजाऱ्यांशी बोलले, मुलांशी खेळली, गप्पा मारल्या. असं वाटलं की मी एकटी नाही आहे. माझ्या आजूबाजूला देखील माझ्याच सारखे मुली आहेत. आजपर्यंत घरात बसून कुठेच न जाणारी मी व फक्त अभ्यास करणारी मी ऑफलाईन गेल्यामुळे स्वतःशी कनेक्ट करू शकली. नंतर जेव्हा मी रात्री अभ्यास करायला बसली तेव्हा मला कुठल्याच मोटिवेशनल व्हिडिओची गरज वाटली नाही. पुस्तकांमध्ये सुद्धा माझं मन लागलं. ऑनलाईन व्हिडिओज व लेक्चर्सची आठवणसुद्धा आली नाही. वा नेरिया, खूप छान. मग जेसन, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? मॅम, आधी मला खूप त्रास झाला कंट्रोल करताना. मग मी गिवअपसुद्धा केलं. ऑनलाईन गेमिंगची एवढी सवय लागली होती की एक दिवससुद्धा विदाऊट गेमिंग जात नव्हता. पण काल जेव्हा फोन व लॅपटॉप लॉक झाले तेव्हा माझी नजर माझ्या गिटारकडे गेली. जेव्हा मी लहान होता तेव्हा माझ्या बाबांकडे हट्ट करून मी ते गिटार मागितलं होतं. सुट्टी असेल, बरं नसेल, काय पण झालं तरी गिटार क्लास कधीच बुडवायचा नाही. स्वप्न होतं माझं एक चांगला गिटारिस्ट बनायचं. पण मोठा झालो आणि लक्ष ऑनलाईन गेमिंगमध्ये गेलं. सवय झाली, मित्र बनले आणि गिटारला विसरूनच गेलो. काल जेव्हा किती वर्षांनी गिटार वाजवलं तेव्हा एक वेगळीच फिलिंग आली मनात. फ्री झाल्यासारखं वाटलं. लहान असतानाचे दिवस आठवले आणि तेव्हा चर्च कॉयर ग्रुपवर प्रॅक्टिसचा मेसेज आला. विचार केला, आज चान्स आहे तर सोडायचा कशाला. प्रॅक्टिसला गेलो. तिकडे सगळे इतके खुश झाले मला बघून. कॉयरला येत जा म्हणाले. चर्चमध्ये गिटार वाजवताना जी मनाला शांती मिळाली ती आजपर्यंत गेमिंग करून कधीच नाही मिळाली. स्वतःला नव्याने भेटल्यासारखं वाटलं. वा जेसन, क्लासमध्ये कधीतरी जॅमिंग सेशन घ्यावं लागेल आपल्याला. शॅनन, आता तू बोल. मॅम, सगळे मला इन्फ्लुएन्सर म्हणतात. बरोबर आहे त्यांचं. माझी सगळी लाईफ सोशल मीडियावर किती लाईक्स आले, किती कमेंट्स आले या अराउंडच फिरत असते. इतकं की माझ्या लहान बहिणीकडे मी कधी नीट लक्षच दिलं नाही. ती नेहमी माझ्याकडे येते, माझी मदत मागते, माझ्याशी खेळायला येते. पण मी मात्र ऑनलाईन लोक माझ्याबद्दल काय बोलत असतील याचाच विचार करते. आई बाबा कामाला जातात, आम्ही दोघी एकटेच असतो घरी. तिला माझ्याशी फक्त बोलायचं असतं, तिचं ऐकायला कोणतरी हवं असतं. काल जेव्हा माझा फोन लॉक झाला मी तिच्याकडे गेली आणि तिच्याशी गप्पा मारल्या. ती एवढी खुश झाली की मी पण विचारातच पडली. मी त्या लोकांचा एवढा विचार करते ज्यांना फक्त माझे रील्स आवडतात. पण माझी आपली लोक ज्यांना फक्त माझा सहवास पुरेसा वाटतो त्यांना मी वेळच देत नव्हती. काल मी माझ्या बहिणीच्या वेण्या करून दिल्या. तिला मिठीत घेऊन जो आनंद मला झाला तो कितीही व्ह्यूज, लाईक्स किंवा कमेंट्स नाही देऊ शकत. शॅनन, आय एम प्राऊड ऑफ यू. लिवाय, आता तू बोल. मॅम, मला माझ्या आजोबांनी लहानाचं मोठं केलं. मॉम डॅड जेव्हा कामाला जायचे तेव्हा तेच मला सगळीकडे फिरवायचे. पण जसा मी मोठा झालो तसा स्वतःच्या जगात राहायला लागलो. आजोबांना जसं काय मी एकटंच सोडलं होतं. मी फ्रेंड्ससोबत जिमला जाणं चालू केलं होतं. सगळ्या टाईम फिटनेस रील्स, व्हिडिओज, इन्फ्लुएन्सरला बघणे ह्यात टाईम घालवायला लागलो. घरी असूनसुद्धा त्यांच्याबरोबर कधीच नसायचो. पण काल जेव्हा मी फोन लॉक करून खाली गेलो ते मला बघून खुश झाले. आम्ही बागेत फिरायला गेलो.
झाडावरची जांभळं तोडून खाली. त्यांच्या चेहऱ्यावरची ती स्माईल बघून मला आमचे जुने दिवस आठवले. खूप गप्पा मारल्या. असं वाटलं मी पुन्हा एकदा लहान झालो आणि त्यांनी मला फिरायला नेलंय. मग आम्ही बागेतून पपई तोडून आणली व आजोबांची सिग्नेचर डिश कुचुंबर हे बनवलं. आम्ही ते खाता खाता इतक्या छान गप्पा मारल्या की माझं मन भरून आलं. ऑफलाईन गेल्यावरच आपल्या माणसांना शोधू शकलो. मस्त हा लिवाय. तुमचं सोशल एक्सपेरिमेंट छान झालं बरं का. एकदा तुमचे डोळे बंद करा आणि आठवा ते आनंदाचे क्षण, तो आपल्या लोकांचा सहवास, ते इंस्टाग्राम बाहेरचे जग, तो वेळ जो आपण आपले छंद जोपासायला वापरू शकतो, स्वतःला या इंटरनेटच्या जगातून थोडा वेळ मुक्त करू शकतो. तेच तर हरवलं आहे आजकालच्या जगात. हा एक्सपिरियन्स तुम्ही जर परत परत जगले तर खूप बरं वाटेल मला. येस Yes, मॅम, ma'am, नक्कीच. चला मी निघते आता, तुम्ही मजा करा. अरे सगळे फोन ठेवा रे. चला आपण थोडी जॅमिंग करूया.